हाय फ्रेंड्स, मी अर्चना. माझ्या कला खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मुलं भाज्या खात नाहीत अशी आपली नेहमीची तक्रार असते. मग मुलांनी भाज्या खाण्यासाठी आपण अशी छानपैकी रेसिपी बनवूयात. तर त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि आलं लसूण हे लागणार आहे. हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊयात. एक पालकाची जुडी घ्यायची, ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ते व्यवस्थित चिरून घ्यायची. जास्त बारीक चिरायची नाही, अशी ओबडधोबड चिरली तरी चालेल. आता हे आपण मिक्सरला त्याची प्युरी बनवून घेऊयात. पालकाची छान अशी प्युरी बनवून तयार झाली आहे. आता आपल्याला 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि रवा हे सगळं एकजीव होण्यासाठी आपण सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचे. त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केले, आलं लसूण आणि हिरवी मिरची, ते टाकून घ्यायचं त्यामध्ये. आता 1.5 चमचा जिरे टाकायचे, हळद टाकायची चवीनुसार, आणि 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 मोठा चमचा भरून ओवा हातावर असा चोळून घ्यायचा आणि मग टाकायचा. ओवा टाकल्यामुळे त्याला छान असा फ्लेवर येतो आणि चव पण छान लागते त्याची. हिरवी मिरची टाकली त्यामुळे लाल तिखट थोडंसंच टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे सगळं आता आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. सगळं मिक्स झालं की त्यामध्ये आता आपण जी पालक प्युरी बनवली ती टाकायची आणि पिठाला सगळीकडे चोळून घ्यायची. पाणी लगेच ओतायचं नाही, आपल्याला बसेल एवढंच पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आणि त्याचा छान असा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला. हिरवी मिरची पण सगळीकडे लागली गेली पाहिजे, पालक प्युरी पण सगळीकडे लागली गेली पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित असे मळून घ्यायचे पीठ. बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. हे पीठ जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही. अशा पद्धतीने आपण मळून घ्यायचे. आता जेवढी चपाती लाटतो आपण त्यापेक्षा थोडासा मोठा असे गोळे बनवून घ्यायचे आणि ती व्यवस्थित लाटून घ्यायची. ही चपाती लाटताना जास्त पातळ करायची नाही, जास्त जाड करायची नाही. अशा पद्धतीने लाटून घ्यायची. 1 ग्लास घ्यायचा आणि त्याच्या छान अशा पुऱ्या बनवून घ्यायच्यात. बघा, अशा पद्धतीने छान पुऱ्या बनवून झाल्यात आपल्या. तेल गरम झाले. आता आपण व्यवस्थित तळून घेऊयात पुऱ्या. या पुऱ्या खायला इतक्या सुंदर लागतात ना, आपली परत तक्रारच राहणार नाही की मुलं हिरव्या भाज्या खात नाहीत म्हणून. जर अशा पद्धतीने आपण पालक पुरी जर केली किंवा सगळ्या भाज्यांच्या जरी पुऱ्या केल्या तरी मुलं आवडीनं खातात. पालक पुरी बरोबरच जर पालकाचा पराठा जरी केला तरी मुलं आवडीनं खातील. बघा, पुऱ्या किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. बघा, दिसायला पण किती सुंदर. आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेते व्यवस्थित. हे पुरी मीडियम गॅसवर तळून घ्यायची आहे. पुरी तळायला जास्त वेळ लागत नाही. तेल चांगलं तापलं की पटकन पुऱ्या तळून होतात. अशा पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर पुरी कसली शिल्लक राहणार नाही आणि मुलांच्या पोटात हिरव्या भाज्या जाणार आपल्या. ही पुरी आपण म्हणजे तूप गूळ बरोबर जरी खाल्ली तरी छान लागते. दह्याबरोबर एक नंबरच लागते किंवा शेंगदाण्याची चटणी कशाबरोबरही जरी पुरी खाल्ली तरी चालते किंवा नुसती जरी पुरी खाल्ली गरम गरम तरी खूप छान लागते. अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.